वारी जावाना जाऊ द्या कीर्तन लेखा जाय ना एखादा माणूस एखादी बाई ऐ घरचेल का त्या बकलीला कुत्रा तोड टाकतील ना तेवढं बरं वाडे मालेगाव मध्ये एक बी बाई येईल नाही जे कारण मी पटत होता ना सांगाव आणि ना काहीच सांगाव नाही मी चोखोबाच्या पत्नीनं स्वतः सांगितलं स्वामी जाताय ना वारीला जा पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणला आता चोखोबा राय निघाले बहिणीला सांगणं विसरले नामचिंतनात एवढे मग्न झाले भजनात एवढे वेडे झाले बायकोला दिवस आहेत आणि बाळणपणाची वेळ जवळ हे सुद्धा विसरले महाराज एवढी वेडी भक्ती होती आता अंतकरणापासून देवाची भक्ती करत करत पंढरपुराचा मार्ग धरला माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं याच्या बायकोचे दिवस भरते तरी हा बहिणीला सांगणं विसरला म्हणजे काय विशेष प्रेम आहे माझ्यावर महाराज जगाच्या मालकाला वाटलं जर भक्ताची भक्ती खरी असेल तर तिथं मी का ना गेलो पाहिजे तर माझ्या मालकानं पंढरीच्या मालकानं पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखामेड्याच्या गावाच्या शिवजवळ आला अजून गाव माझा येईल नाही गावाच्या शिवजवळ आला भगवंत आणि भगवंत आल्याच्या नंतर मनात प्रश्न मी जर का असाच्या असाच गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही मला चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल मग आता चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर श्री रूपात जायचंय आणि श्री रूपात जर जायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल माझ्या जगाच्या मालकानं नऊवारी साडी नेसली मायाव जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेतला कोणी गोष्ट कराय ना मी कोणी गोष्ट सांग रानू बहिणी देव देव म्हणतं देव ब्रह्मांडनाथ धनी अव जगना मालक त्याले सुद्धा वाटणं बाईना अवतार मा जाय राहनो बाई सारखं राहणं पडी मला डोकावर पदर लेनाच पडी भो कारण मी बाईना अवतार मा जाय राहनो बा असं हा अरे भो समजणं रे भो मी म्हणतो मन मटेरियल का वाय बार जाई भो मला असं वाटलं मी का खडकवर फेकीन मोक्या होई गो म्हणतो जगाच्या मालकाला वाटत होतं जर मला स्त्री रूपात जायचंय तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल कारण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर माया हो तुम्ही काय माझ्या दुश्मन नाही आहे तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात पण तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या वाटतात हा कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मी तुम्हाला बोलतोय आणि खरं सांगू का घर म्हणा काही चूक राहिली ना घर म्हणाशनीच दाबी लिहो बाहेर नाही तिने आपल्याशी काढते इथला काय शहाणपणा करू देऊ नये कोणले बरोबर आहे की मी घर नाही मी काना देश ना पोऱ्या म्हणे ना का त्यांनी सांगते बहिणी सोन डोकावर पदर सल लिहिलेत जा तुम्ही काय माहितीये का डोकावर जर पदर राहिना ना तुमना डोकावर ना पदर या असं बसल टोपीवाला बाबा आहेत ना याशनी जर देखील ना तुम्हाला काहीच माहिती नाही राहिना पण तुम्ही जर या बाबा असले देखील डोकावर पदर लिहिना ना डोकावर ना पदर देखील या बाबा आहे ना तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाई जातस तुम्ही घर मान्यासान साडी कितला आणि राज बहिणी सोन घर मान्यासान साडी उजी वैगे 400-500 600 रुपयांनी हिशोब बसायला पाहिजे म्हणजे 600 रुपयांनी साडी 600 रुपयांनी सहावार साडी 600 रुपयांनी म्हणजे 1 मीटर कितला पड राय ना 100 रुपयाले पदर कितला मीटर ना आहे 1 मीटर ना तो 1 मीटर ना पदर जर डोकावर राहिना ना तर आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढावत बहिणी सोन मनीषन डोकावर पदर लिहिलेच बर का पदर लिहिल मा इथलं वजन वाढस ना काय फरक पडस पदर लिहा मग काही नुकसान होस का माया सोन तुम्ही चला बा पदर महाराज आम्ही पदर लिहितोत पण नेमका असं पेपरले बातमी वाची पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज असं काय आहे मग बरं मराल ब्यातीच होती मनीषीन लिहावत नाही पदर मग ठीक शेवा असं देखील ऐकेल शे का कुठे अजिबात वाईट नजरेनं बघायचं नाही चुकीचा ठरवू नका तुमचा भाऊ बोलतोय तुमचा मुलगा बोलतोय असं समजून ऐकायचंय कारण तुम्ही माझ्या धर्माचे हात म्हणून हक्काने बोलेल राग येत असेल सगळ्या बहिणींच्या पाया पडतो बरं बहिणी सोन डोकावर पदर टाकलेत जा
कारण डोक्यावर पदर आहे ना, ही आपली खास करून भारत देशाची, विशेष करून महाराष्ट्रीयाने खास करून काना देशाची संस्कृती. डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे. आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती होई गी बिचारी माय. कोण? पुरुष मंडळी कोणी सांगू नका, महिला माता राष्ट्रपती झाली आपल्या काना देशाची मुलगी. काय नाव? प्रतिभाताई पाटील. कोण वहिन्यात? राष्ट्रपती. राष्ट्रपती होई गी माय, तरी डोक्यावर त्यांनी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाणी पोलो तिरपा कोचिले. ओ काकू तू पदरले व म्हणे सोनचिडी. हा ते राष्ट्रपती पदरलेस आणि आई बहीण बचत गटनी मीटिंगला पोलो तिरपा कोची. व सांगू काकू तू खिचडी वाटस. ओ बहीण पदर टाको माय. पदराची एवढी खासियत आहे ना. हा, डोक्यावर पदर असला की मायबापांची इज्जत वाढते. आणि तुमले सांगू का, बाबा लोकांचे बोलता आवडच म्हणा आई बोलेल. डोक्यावर पदर घेऊन जर बाई दिसली ना, असं वाटस ना आई माय नका मंदिर बांध टाकू भो. हा, डोक्यावर पदर दिख नका असं वाटस आई माय बहीण नका मंदिर बांध टाकू भो असं वाटस. आणि मीन पदरनी बाईल तर ना मला असं बापरे दिल्ली चुरड कधी फेर राहिली भो. म्हणशील पदर धड काढली जाऊ बहिणी स्व. बाकी नाही बाया सांगते मग पोरी सांगते महाराज तो सरकी सरकी जास ना खाली, त्यावर चुका ठोकिले पण शिरगावाचा तू. काय फरक पडणार आंदोल पदरले आम्हा. पहिले काय मर्यादा होती महाराज. या असा टोपीवाला बाबाला जर पहिल्या बाया देखील येत ना वावर माही येता येता डोक्यावर जरी वजर आहे ना तरी सुद्धा तोंड तिरप करीन उभे राहत नाही. माय एवढा मोठा माणूस इरा ना, त्या माणूसा समोर चाली होती. तो माणूस काय सांगे पोरले वयनशे का नाही रे कुठे ना माहेर शे राय पूर्ण म्हणशीन बाया माणूस निघी जाय तो लोक असं तिरप तोंड करीन उभे राह. तो माणूस निघ्या का तो मन माया जाय. बरोबर आहे ना मायासून? बरोबर आहे ना. आते म्हणजे तो माणूस वयकना नाही पायकना नाही, फक्त गावमान असे एवढी मर्यादा तो माणूस निघी जाऊ देणं पडीन भाऊ. वयकना बी नाही शे, फक्त गावमाना वहीन या हिसाबतीन मान सन्मान होता. आता कसं काय वातावरण आहे काका. पहिले गावमाना म्हाताराला देखील बी मन माय तिरपार तोंड करी उभं राह. पहिले त्या म्हाताराला निघ जाऊ दे माय म्हातारा नावटी दिन असं वातावरण होतं. आता कसं काय. आता गावमाना नाही हो, सगळा सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करस मन बाई. हा, बेकार परिस्थिती विजायची आधी. पहिल्या बाया गावमा घुसान टाइमले पाय म्हणा चप्पला आत्मा धरली आहेत. पहिला बोलता नेम बारी होता तो. दर्जामा घुसतात बाया पाय म्हणा चप्पला आत्मा धरली आहेत. आते चप्पल घालाशिवाय रांधता येत नाही बिचारीसली. एक बहिणी मला फोन करा म्हणे महाराज तुम्ही बोलतो बारीक बारीक सांगतो म्हणतो बहीण मी जर म्हणा नियम सांगत पटणं दिले नाही पटणं ते म्हणा मला वापस देते ताई म्हणतं. नाही म्हणे महाराज त्या पहिल्या बाया शिकेल नाही होत्या अशिक्षित होत्या तिशी नियम पाया होते ना आम्ही शिकेलेत म्हणे. म्हणतो बरं आहे बाई, जर चप्पल घालीन राहणं बिगर पदर राहणं याले जर सुशिक्षित म्हणस होय ना बाई अजून तू पुरी सुशिक्षित नाही व्हायले म्हणतं. मग म्हणे महाराज म्हणतं तू ये ना बहीण पाय मागाला ना बूट राहता ना त्याच मग वरण लिहिण पिशी ना तवय म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई बुवा. ते चप्पल घाली राहणं याला सुशिक्षित म्हणतस का. बानट सुरत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. आपण लग्नेच मग जाते ना त्या बाया ततान्या बाया बहिणीसून तुम्ही बट्या नेम राहते. कोण बरेल घर मग दाती घाली म्हणा अजून जेवण बी राहायचे. पहिलं काहीच राहिलं नाही. काय काय सांगून काय काय राहू देऊ असा जीव करस म्हणा. आता त्या साड्या सोड्यास ना ते बोलतं बारीशे. पण आता बाईश नाही आखो एक वस्त्र नवीन आणले काका. कोणतं बहिणी गाऊन. तो गाऊनले दुकान मा बी दकस ना तरी असा जीव करस. मी चाकूला यायला पाहत्या फाडीन माठ टाक सुबा असा जीव करत म्हणा त्या गाऊनले दका. आणि एका रोजानं दुकान मा घुशीशनी माठ टाक सुद्धा गाऊनले मी. त्या गाऊननी इथला सत्यानाश करेल जे इतल्या सुंदर माया हो. तुम्हाला आदिशक्तीचा अवतार म्हणतात. मस्त साडी नेसो वजन माराव. शरीराला काही व्याधी असेल तर नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही बरं का. मी बी तुम्हाच पोरगा आहे तुम्हाला भाऊ आहे. शरीराला काहीतरी त्रास आहे मग घाललं पाहिजे घातलं पाहिजे काय विरोध नाही. पण बिनकाम ना ते गाऊन घाल समजा घालेली ना तर आपलं आपलं घरमा घालीन घरमा पडी राव. बाकी नाही बाया गाऊन घालीन बटा गाव मा फिरी येते भो. हो माय घर बट हो अक्का. आणि ती गाऊनवर काय बाई चांगली दिकस का हो. साडीवर असं वाटस ना आदिशक्ती ना अवतारे भो मन माय गणनी माये जी राहिनी असं वाटत.
आणि गाऊनवर बाईल तर केल्या तुम्ही असं वाटत ना आपण त्या चिडा उडवाल बाजरी म्हणा चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देत का मजाने तिकच बहीण तू नको घाल जाऊ गाऊन ते गाऊन बिऊन तर शिल गाय देत्या मस्त साडीने सानून वजन मारावा ना बहिणी सोन लग्नेच माझा ते 10,000 साड्या नेसते आणि पदर तिरपा कोसतीस आई आपली रूढी नाही आपली परंपरा नाही शे बरं एवढ्या माग्या साड्या नेसतेस पदर बी ते मागाच होईल ना दादा बरोबर आहे का नाही पदर बी ते मागाच ना तो पदर तिरपा कोशील येतीस आणि पदर तिरपा कोसा ना काय कारण राहस मागे तीस नाही ना 10 रुपयानं ते फुल लायल राहस इथला 10,000 साड्या 10 रुपयानं फुल नाही करता पदर काढले तिरपा कोशिले मग मला त्यामुळे बोलानी इच्छा होत बाणड सुरू होत नाही मग येडी नाही ते काय हो 10,000 साडी पदर कितला मागा पडी तो पदर तिरपा कोशिले 10 रुपयानं फुलारणी करतात ते मागे मोठे सोडले येडी जगाच्या मालकानं नववार साडी परिधान केली माय हो ऐका जगाच्या मालकाने नववार साडी परिधान केली गावात प्रवेश करायचा आहे डोक्यावर पदर आहे पायातली चप्पल हातात आहे माझ्या जगाच्या मालकाच्या पायातली चप्पल हातात आहे जर गावात प्रवेश करायचा असेल तर मला पायातली चप्पल हातात धरावी लागणार आहे माझा जगाचा मालक पायातली चप्पल हातात घेतो डोक्यावर पदर आहे गावात प्रवेश करतो चोखोबाच्या दारात गेला चोखोबाच्या दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली ना आवाज दिला वहिनी वहिनी उघडा दार हाका मार दरवाजावर थाप टाकली सांगितलं वहिनी अगं मी आली आहे ना चोखोबाची बहीण होती का माया होती चोखोबाची बहीण होती का नाही नाही माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर का ना मी त्याच्या बहिणीच्या रूपात गेला पाहिजे माझ्या जगाचा मालक तिथं बहिणीच्या रूपात गेला चोखोबाच्या बायकोचं बाळण पण केलं नसतं बाळण पण नाही केलं 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात कामधंदा केली माझ्या जगाच्या मालकानं आता हे महिला मातांना कळेल पुरुष मंडळींना कळणार नाही मी जरी यांच्या काही गोष्टी जर मजाकमध्ये जास्त बोलून जात असेल पण काही गोष्टी यांच्यामध्ये जी ताकद आहे ती आपल्यात नाही आहे हां यांना कळेल रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश नाही बरोबर आहे ना माया हो रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही पाहायला गेलं नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघायला गेलं तर दगडाची मूर्ती दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो किती उदार अंतकरणाचा देव आहे किती उदार अंतकरणाचा भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो इतक्या खालच्या लेव्हलचं काम करतो साधकांना पटवलं पर साधक म्हणताय जर केस जिंकायची असेल कोर्टात जर केस असेल ती जर जिंकायची असेल तर एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही मग कमीत कमी 2-3 पुरावे पाहिजे महाराज सांगतात ठीक आहे पुरावे देतो पर भजन करा विठ्ठल विठाला 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 ऐका भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो एका ठिकाणी कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं जर इथं माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर जर तरचा विषय बरं का देवा अर्जुनाच्या मनात आलं स्वतः भगवंताच्या सोबत असल्यावर काम्यक वनामध्ये फिरत होते ज्या वनाचं नाव काम्यक वन आहे तिथं काम जागा होणारच आहे हां आणि काही काही जागेचा प्रभाव असतो ज्या जागेवर आपण गेलो ना तिथलं वातावरण तयार होतं काम्यक वन होतं अर्जुन कृष्ण भगवंताच्या सोबत होते अर्जुन फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं जर का एवढं भारी वातावरण आहे आणि इथं जर का माझी सुभद्रा राहिली असती तर फिरायला किती आनंद आला असता नुसतं मनातच विचार आला की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती एवढं म्हणल्याच्या नंतर सुभद्रा हजर झाली अर्जुनानं बघितलं सुभद्राला बघितलं आणि अर्जुन म्हणतं सुभद्रे अगं नुसतं मनात विचारच केला तोवर तू आलीस सुभद्रा म्हणे मग तुम्ही बोलावं म्हणेशील लगेच येऊ म्हणे मी आते ना पोरेच नाही साबे आपने बुलाया और हम चले आए बरोबर आहे ना तुम्ही बोलवलं मी लगेच आली तिथलं फिरणं झालं आता दुसऱ्या दिवशी अर्जुन जेव्हा घरी जातात घरी गेल्याच्या नंतर सुभद्रेनं पाण्याचा ग्लास भरून आणला
अर्जुनानं पाण्याच्या ग्लासाकडे हात केला, पण अर्जुनानं सुभद्रेकडे बघितलं आणि मुखातून वाक्य निघालं, म्हणले सुभद्रे, कालच्या दिवशी जशी काम्यकोणामध्ये दिसत होती का तशी आज काय दिसना म्हणले तू. सुभद्रा म्हणे, काल दिन काम्यकोण मा दिकी राहतो तशी नाही दिकी राहणू म्हणे. नाही, आणि काम्यकोण मा मी नाही होतो, तुम्हाला सांगे कोण होते. शंका, जर काम्यपणामध्ये मी नव्हती आणि तुम्ही सांगता तू माझ्यासोबत होती, मग मी नव्हती तर तुमच्या सोबत होती ती कोण. सुभद्रा बनवती आणि मी नाही होतो. अर्जुन सांगे तूच होती. हाव दांगडो दोन्हीच ना. आणि तुमले सांगत बर का, शंका जर माणसाच्या मनात शिरली ना, शंका घुशी गई, चांगला नाता खराब होई जातस. शंका बोलती बोगश बर, या शंकान पायरे ना कितला का जीव राय ना नवरा बायकोना फार का त्या होई जायला शेतीस. शंका अजिबात घ्यायची नाही, लक्षपूर्वक आहे का. कारण शंका इथली काले उतारच ना. मानवले तुमले नुसतं समजा मध्यरात्र बा 2-2:30 वाजा लघवी लागणे, लघु शंकाला उठी घ्यात, लघवी करीशी उन्हात झोप नाही लागणार आणि मोबाईलमा थोडा तुम्ही टाइमपास करायनात, इंस्टाग्राम देखील राहणार, फेसबुक देखील राहणार किंवा व्हॉट्सअप देखील राहणार. आणि ते देखता देखता आई मायना डोया उघडी जावं. वो म्हणे माय एवढी रातले तुम्ही फक्त सकाळी मग सांगा, नाही तेवढं पाणी काढ दे ना अंगवाल, तिला सांगा ना ती कोण होती रात्री 2 वाजाले. हो अक्का कोणी नव्हतं हो बहीण टाइमपास कराय तो हो म्हणे चिडी. शंका एवढी खाली उतरवते माणसाला. महाराज आमचे जुने कीर्तनकार बाबा सांगायचे, शंका जर मनात शिरली ना माणूस लई खाली उतरतो. किती खाली उतरतो सांगू का. जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल साहेबांचे चिरंजीव हा आविष्कार दादासाहेब. तुमच्या यायच्या आधी मी बोलत होतो आणि पुन्हा तुम्ही माझ्या मनात अजून एक जागा करून गेले. मोठे ते असतात जे दुसऱ्याची इज्जत करतात. मला अजून आई बी माहीत नाही शे बरं का, या कोणता पार्टीना शेत काहीच नाही मायच्या. कारण राजकारण म्हणा रबी समजत नाही मला उभाटी ना आकलान सवयशी मला काही सुधरत नाही. पण मला संस्कार देखील सांगावं असं वाट राही ना. गादी टाकेले तरी सुद्धा साधा लोक बसले चष्मा बसले ना बरं का. या मायबापना संस्कार आणि आमले ते चालू लगीन मग पंगत का चाले ना तरी सांगता का हो जवाय जेवणात नाही. मला कोणी सांगितलं नाही, तू खायले रे बुक्या तरपडी जाशी रे, तू नका पुटीन पाटा बांधा घ्या लोक जेवणे कर राही ना तुला मला कोणी सांगितलं नाही. तू का रे ओ काका. हा जुन्या बाया एक म्हणे जुना म्हातारा सांगेत, एखादा माणूसले माननी बोलते अपेक्षा रास माल मानान पाहिजे, माल बरं मनान पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आविष्कार दादासाहेब पुढे येऊन बसा 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 पुढे बसा. तुमच्यासाठीच केलेलं आहे ते. जर तुम्ही तिथं बसले नाही तर ते जागालाच चुकीचं वाटेल म्हणून बसून घ्या. तुमच्यासाठी केलेलं आहे ते. जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल थोडा 2 मिनिटं अभंगाच्या बाहेर जातोय मी. डोक्यात आलं मामाश्री, डोक्यात विषय आला म्हणून सांगतो. एका ठिकाणी ना तुकोबरायांना भेटण्यासाठी नजराणा पाठवला शिवरायांनी. नजराणा पाठवला. तुकोबाराय मंदिरात भजन करत होते. घरी गेले तपास करत करत तुकोबारायांचं घर कुठे आहे म्हणून. एवढे मोठे संत आहेत म्हणल्यावर तपास करत 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 तुकोबारायांच्या घरापर्यंत पोहोचले. कोण्या माईला विचारलं तुकाराम महाराज कुठं राहतात. त्या माईनं तिथूनच घर दाखवलं. तो तुक्या तिथं राहतो म्हणे. शिवरायांचे शिपाई गेल्याच्या नंतर तुकोबारायांना सांगितलं. तुकोबाराय आले भेटण्यासाठी, पण आलेले अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. म्हणून तुकोबारायांना असं वाटलं माझ्याकडे काहीच नाही. ज्यांच्याकडे 65 लाखाची जहागीर होती, लोकांना खर्च करून मोकळे झाले, आता काहीच नाही या. पण आलेल्या अतिथीला बसवायचं कुठं, तर तुकोबारायांनी कमरेला बांधायचं उपरणं असतं का, ते उपरणं काढलं, ते उपरणं टाकलं, सांगितलं म्हणले याच्यावर बसा.
तुकोबारायांनी उपरनं टाकला हा त्यांचा मोठेपणा आहे. पण येणारे जे शिवरायांचे लोक होते ना त्यांचा पण आदर बघा ना. त्यांनी सांगितलं महाराज जे उपरनं तुम्ही कमरेला बांधतात भगवंताची स्तुती करतात त्या उपरणानं सुद्धा भगवंताचं नामचिंतन ऐकलेलं आहे तर आम्ही त्याच्यावर कशाला बसू. म्हणजे काही काही लोकांचा मनाचा मोठेपणा असतो आणि आमचे आविष्कार दादासाहेबांनी तो दाखवलेला आहे. खूप छान. मला समाधान वाटलं. मी पहिल्यांदा तुम्हाला पाहतोय पण पाहिल्याच्या नंतर मन जिंकलं तुम्ही. असो. कुठं होतो आपण? कुठे होतो आपण? 9:08 येतात ना मन महाराज. माणसाच्या मनात जर शंका शिरली ना शंका माणसाला एवढी खाली उतरवते ना इतकी खाली उतरवते. चांगली चांगली नाती खराब झाली हो शंकाच्या नादात. हो जर नवरा बायको चांगले असतील नुसतं पोरगी सहज मोबाईलमध्ये असेल पोरानं बघून घेतलं तरी पण तो वाईट विचार करतो लगेच घटस्फोट घेतो. या शंकानं चांगली नाती खराब केली तर महाराज. शंका कधी घ्यायची नाही. आमचे जुने कीर्तनकार नेहमी सांगायचे शंकामुळे कितला सत्यानाश होत. एक भाऊ रस्ता जरी चालता चालता पाय बरी घ्या पुशीन पुढे निघ जावं पाहिलं होतं ना काका. पण शंका घुशी गई या भाऊ ना मनमा चाली राहता पाय बरी घ्या पुशीन निघ जावं पाहिजे होतं. पण या ना मनमा शंका पाय बर ना बू हाव कसा ना होईन. गायनं शेण होईन म्हैसनं शेण होईन बकरीने लेंड्या होतीन का आपलाच पराक्रम शेव. नुसतं पुशीन निघ जावं पाहिजे होतं. मला फक्त विनोद वजा करायचा. मला जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे तो लक्षपूर्वक ऐका. पाय भरेले पुशीन निघ जावं पाहिजे डोकाला ताण नाही लिहायला पाहिजे होतं. पण या ना मनमा शंका होणी पाय भरेले गायनं शेणे बैलनं शेणे म्हैसनं शेणे का बकरीने लेंडीच न शेवू. आव भाऊनी बरेल पाय आत्मा लिहिली ना आत्मा लिहिली ना बरं तटेच नाही राहू दे ना. ती शंका दूर करांसाठी हात भरेल तोंड लगू लय नाकणी जोडे पोहोचाडले ना आणि मग नाकणी जोडे लय ना तर याला समजणं ओ भो आई गाय म्हैस ना नाही रे आपला पराक्रम रे भू. नुसतं दुईशने पुढे निघ जाता इथला ताण वाढता का इथला ताण. पण शंका घुसली ना मनामध्ये. आता तो म्हणे बापरे आता इथलं घाण वस्तून आपला आंगले लागे ना आपण नाक लगून पोहोचाडली ना मग आपले पवित्र वाहनासाठी गंगा स्नान करणं पडीन. आता भाऊ सॉरी गावमा नाला बाहेर आणता गावना बाहेर नाला मा घ्या विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 गावना बाहेर नाला बाहेर आणता तो म्हणे आता हात पाय धुईली म्हणे हात पाय धुई आणता हात पाय धोता गुन्ह्या करायला पाणी लिहिणं जे पाणी गुन्ह्या करायला लिहिणं त्यांना मग बात ना कंस आपण ना त्यांना म्हण माको शंका वाढी घ्या कसा ना होईल. हां बाकीचे समज बाकीच ना डोक्यावर निघे आता बात ना करून घ्या म्हणे अवकसा ना होईन. मग आता जर बात ना करून चुकी ना होईन ते आता पापच होईन ना. शरीर अपवित्र झालं मग आपल्याला पवित्र करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल तीर्थक्षेत्रावर स्नान करावं लागेल. आता तीर्थक्षेत्राला स्नान करण्यासाठी निघाला दर कोस दर मुक्काम चाल राहता. एका ठिकाणी असा अडकला 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नाही या इकडे तिकडे पाणी शोधतोय पाणी दिसत नाही. पण ऐन अरण्यामध्ये एक आजीमाई बसली होती कुटियामध्ये. याला असं वाटलं की आजीकडे जाऊयात आजी आपल्याला पाणी देईल. आजीकडे आला म्हणे आजीमाय मला पेवाल पाणी भेटेन का. म्हणे भाऊ मी छोटीशी बाटली भरलेस म्हणे दुपार लगून आहे पाणी पुरस. आता दुपार वय गे म्हणा घर जावा ना टाईम आहे बाटली म्हणा पाणी सरी घे म्हणे भाऊ. म्हणे माडी मला जर पाणी भेटलं नाही ना म्हणा जीव निघ जाईल म्हणे. टेन्शन लिहू नको भाऊ म्हणे. अरे पाणी नाही शे पण म्हणा पण एक पर्याय आहे म्हणे. काय म्हणे मन पिशी मा सोपारीन खडा आहे तोंडमा टाकले म्हणे भाऊ. सोपारीन खडा तोंडमा टाकली ना 10 मिनटं 15 मिनटं गप्पा मारत उभा राही ना आजीन जोडे. आजी म्हणे काय रे भाऊ 15 मिनटं घ्यात म्हणे सोपारीन खडा फुटत नाही म्हणे. म्हणे भाऊ 6 महिना जाय पोट राहणं मागाई फुटत नाही तू काय चालू पुट जाई का. हे कशाचा परिणाम आहे कशाचा परिणाम आहे. तुम्ही मनात शंका घेतली की माणूस खाली उतरत जातो. तसं सुभद्रा सांगत होती कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती आणि अर्जुन म्हणत होते अगं तू कालच्या दिवशी माझ्यासोबत काम्यकवनामध्ये फिरत होती. दोघांचा प्रश्न आहे दोघंही नकारात्मक आहे. मग आता अर्जुनाला राहवलं गेलं नाही रागात बायकोवर चालून गेला म्हणजे सुभद्रेवर मारायला धावून गेले अर्जुन. पत्नीवर मारायला धावून गेल्याच्या नंतर धर्मराजांना सांगितलं युधिष्ठिरनं अर्जुना अरे बायकोवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या. पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही घबरा. अर्जुन जागीच थांबला आणि खरं सांगतो धर्मराजा जे सांगतात ना त्या नियमाचं पालन केलं पाहिजे. धर्मराजानं सांगितलं पत्नीवर हात उचलायचा नाही तर कोणत्याच माणसानं बायकोवर हात उचलायचा नाही. तुम्हापैकी कोणतीच बहीण मार काय नाही ना बहिणीसोबत
मला सांग द्या, मी याच ना काटा काढाल बसेल शे. कोणीच नाही ना, नाही ना. हा, सर्व पुरुषांना सांगतो, पत्नीवर हात उचलणं योग्य नाही. या आणि बहिणी येऊन तुमले बी सांगत, तुम्ही बी जराशी शांतता लिहित जाओ. काकू असवा त्या माराल मजबूर जातात, तवलगून कटका लावतीस तुम्ही. एक हात बाईल जर मानवचे सांगत, एक आज ना दिन थांबी जाय का बा, मन मायना पोन येईल, मन मायन तब्येत करावी आजच जासू ना. अरे आपले कपाशी निंदाला मजूर भेटेल शे, जेमतेम 15-20 बाया भेटेल शे, ते निंदिले 2 दिन मग चालणे जायचो. नाही मला आजच जाणं शे, राग राग मा 2-4 कानपटा मा दिदेस तरी मन माय बुचडा वाजनी एकच सांगत, बाडाला पैसा दे द्या. त्या बी काय करते बहिणी, तुम्ही बी नाही ऐकतीत ना मग एक शब्दावर. धर्मराजानं सांगितलं, अर्जुना पत्नीवर हात उचलणं योग्य नाही. या तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलायली, मग एक काम कर, ज्याची बहीण आहे त्याच्या स्वाधीन कर. कृष्ण भगवंताचा धावा केला, भगवंत आले. भगवंतानं पहिला प्रश्न अर्जुनाला केला, मला एवढ्या घाईघाई बोलवायचं कारण काय? अर्जुनानं सांगितलं, देवा कृष्णा, अरे कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये तुझी बहीण आणि आम्ही दोघं सोबत फिरत होतो, तुमची बहीण पण माझ्यासोबत होती, आणि इथं आल्याच्या नंतर मी तिला सांगितलं की कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये दिसत होती, तशी आजच्या दिवशी दिसना म्हणले तू. तर ती म्हणते कालच्या दिवशी मी तुमच्या सोबत नव्हती, ही माझ्या सोबत फिरली, आणि आजच्या दिवशी म्हणते की मी तुमच्या सोबत नव्हती. देवाला वाटलं ही कर्तबदारी आपली, दोघांची चूक नाही आहे, चूक दोघांची नाही आहे, ही आपली चूक आहे. मग धर्मराजाही उभे आहेत, अर्जुनही उभे आहेत. कृष्ण भगवंतानं सुभद्रेचा हात धरला, घराच्या बाहेर केलं, आणि स्वतः कृष्ण भगवंत आतमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर सगळे बघत होते, सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि कृष्ण भगवंत आतमध्ये गेले. तिकडनं सुभद्रेचं रूप धारण केलं आणि दुधाचा ग्लास घेऊन आले, आणि अर्जुनाच्या समोर उभे आहेत, आणि अर्जुनाला दूध द्यायला उभे येतात माझे भगवंत. अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू, देवा